ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 10वा श्लोक क्रमांक 1 वाचून थांबलेलो होतो. ओवी क्रमांक 63ला थांबलो होतो. श्लोक क्रमांक 1 पुन्हा वाचतो. हे शूर अर्जुना, पुनरपी माझे श्रेष्ठ वचन ऐक, जे मी ऐकून संतुष्ट होण्यास तुला तुझे हित व्हावे या इच्छेने सांगत आहे. ते म्हणतात की तुला मागे 90 अध्याय सांगितले तरी अवधान एक वार दिजे. इथे पण काय म्हणतात, आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानच पाहिले, तव टाचे नवे भले पुरते आहे. तुला जे सांगितलं ते तू 9व्या अध्यायात पण सांगितलं, तुला सांगितलेलं तू करतो म्हणून मला तुला सांगावंसं वाटतं, अंमलात आणतो म्हणून. आणि हे मी जे तुला सांगतोय ते मी तुझ्यासाठी नाही सांगत. असं एक उदाहरण आहे, आरसा जो साफ करायचा असतो तो आरशासाठी साफ करायचा असतो की नाही, आपल्यासाठी साफ करायचा असतो. तसं जे मी तुला सांगतोय तर मला आनंद भेटतोय. कीर्तन प्रवचन हा जो आनंद आहे तो आपला आत्मानंद लुटण्यासाठी आपल्यासाठी करायचा आहे, जगाला शो करण्यासाठी नाही. ज्या दिवशी आपल्याला वाटेल मी जगासाठी करतोय त्या दिवशी ते तुम्हाला फलदायी होऊ शकत नाही. त्यानंतर ते म्हणतात शेतकरी दरवर्षी पेरतो, असं कधी कंटाळा करतो का आता 5-6 वर्ष पेरले आता नाही पेरायचं, तो पुन्हा पुन्हा करत राहतो. आणि त्याच्यामधले एक वाक्य आपण नेहमी म्हणत असतो, ते कशासाठी आहे तर बघा, जैसे बाळका लेवी विजे लेणे, तया शृंगारा बाळा काय जाणे, परी ते सुखाचे सोहळे भोगणे, माऊलीचे दिठी तो सोहळा भोगणे जननीये. आई मुलाला सजवत असते, त्याला अलंकार घालते, ते काळा टिपका लावते दृष्ट लागू नये म्हणून. ते तिथे लावून बाजूला डबी ठेवायला जात नाही तर ते लगेच पुसून टाकते, त्याला त्याचं काय आहे का गंध. तसा अर्जुनाला सजवण्यामध्ये कोणाला आनंद आहे, आपल्याला सजवण्यामध्ये बाबाला आनंद आहे की नाही. त्याला त्याचं काय कळत नसतं. आता आपल्याला जरी आपण बोलत असलो तरी आपल्याला एवढं यथार्थ नाही कळत, जेवढं माऊलींना जे सांगायचं आहे की आपल्या जेव्हा गुरुजनांना जे कळाले तसंच्या तसं आपल्याला कळालं नाही, पण आपण ते कळून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला कळून देण्याचा प्रयत्न करतात. आणि जर आपल्याला कळालं, तसं नाथबाबाला 1 पैसे रात्री शोध लागला, बरोबर जास्त टाळ्या मारल्या, त्याच्यापेक्षा जास्त टाळ्या जनार्दन स्वामींनी वाजवल्या असतील, पण त्या नाही दृष्टिक्षेपात कोणाच्या. अशा मी पाहिलं होतं, बाबांनी एका आपल्या ताईंच्या पंडित ताईंच्या ननंदनी कीर्तन केलं होतं. श्रीपाद बाबा गादी घेऊन नाचले होते तिथे, का त्यांना आनंद झाला. एवढं कीर्तन त्या ताईंनी भारी केलं होतं. हां हां हां, काय याचा अर्थ, हां बरोबर. तुम्हाला सांगताना तो खाऊ मला गुरुजींनी दिला आणि तो मी लगेच अर्धा तुला अर्धी बीज तू केल्यामुळे, अर्धी बीज करायचं का नाही आपण शाळेमध्ये, माहिती का नाही. हां, तुम्ही नव्हते का, मला मिळालाय पण कधी, तुला देतानी. असं तुला देतानी मला आनंद भेटला आणि मला ऑन दी स्पॉट दिलेले ते पाठवून पोतीच्या पोती. कोणाला द्यायचं, तुला मी द्यायला लागलो म्हणून कसर नको पडायला. तू का म्हणे पोतीन देवे भरले नव्हे रीते, तिकडून मला माल पाठवला, तुला सांगण्याचं निमित्त मी केलं, पण पोट कोणाचं भरले, माझं भरलेलं. तुम्ही बघा ना, कीर्तन त्या दिवशी काय बोलले कंसे बाबा, मला 4 वाजेपर्यंत झोपच नाही आली बाबा. का, कारण त्यांचं पोट जास्त भरलं दुसऱ्याला सांगता सांगता. आपण जेव्हा तिसऱ्याला सांगायला जातो ना तेव्हा आपलं पोट भरलं जातं. त्यावेळेला तैसे तुझे हित आगवे, जवळजवळ का तुझं फावे, तव तव आमचे सुख दुनावे ऐसे आहे. बघा, तिकडे चांगदेवाला सांगताना आनंद कोणला होत होता, हां बघा, तसं तुला सांगत असताना तव तव आमचे सुख दुनावे ऐसे आहे, एकपट आनंद. त्याला आई बाळाला पाजत असते तेव्हा बाळाला एकपट आनंद आहे आणि आईला दुप्पट आहे. गाईला एकपट, बाळाला त्या वासराला एकपट आनंद आहे, गाईला दुप्पट आनंद आहे. आता अर्जुना असो हे विकडी, मज उघड तुझी आवडी, म्हणून तृप्तीची सवडी, बोलता न पडे. आता बाकीचं मी तुला आता सांगत नाही, तुला सांगताना मला आनंद होतो हे करण्यापेक्षा आता अर्जुना असे विकडी, म्हणजे असं इकडून तिकडून बोलण्यापेक्षा ओपन बोलतो. मज उघड तुझी आवडी, मला तू अत्यंत प्रिय असल्यामुळं मला सांगण्याची जास्त हाऊस आहे. म्हणून तृप्तीची सवडी, बोलता न पडे, मला तुझी आवड आहे, मी तुला सांगतोय, पण तुला काय
सांगता सांगता माझी तृप्तीची सवडी पूर्ण नाही होत. मला असं वाटतं अजून शिंदेदादांचं कीर्तन होतं दुसऱ्या दिवशी, ते म्हणले होते मी ज्ञानेश्वरीलाच येतो, पण नाही आले. मग आता आम्ही पार रात्री झोपायच्या तयारीत अंथरून पडली आणि तेवढ्यात आले दादा. म्हणले शंकरबाबा म्हणले हो दादा आले, दादा आले. आणि त्या दिवशी यांच्या मुलाचं छोट्या सोन्याचं इंटरव्ह्यू पुण्याला, ते सकाळीच उठून 5ला गेले होते तिकडे आणि संध्याकाळी आले प्रवचनाच्या टायमाला, म्हणजे थकलेले भागलेले. आणि पडायच्या वेळेला दादांचं चालू झालं सांगणं. 12 झाली, 12:30 झाली, तर ही एकमेकाकडे पाहते काय नाही. तो बाबू तर याच्यावर बसल्या बसल्या खुर्चीवर घोरायला लागला, पण त्यांचं कुठं ध्यानात आहे. तर मध्ये एक प्रश्न विचारला दादांनी, तुम्हाला झोपा नाही ना आल्या कोणला? मी म्हणलं आल्यात आल्यात. कारण मग आवरलं जायचं. ती हे कशाला म्हणतील, पांडून ते कशाला म्हणतील झोपा आल्या? ते म्हणतील आता बोला तुम्हाला आल्यात तरी. तसं ते म्हणतात इथे तसंच झालेले. आता अर्जुन असो इकडे मज तुझी आवडी मनोणी तृप्तीची सवडी बोलता न पडे. बघा किती नंबर 60 नंबर होती काय अर्जुना. आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. खरोखर माझे तुझ्यावर उघड प्रेम आहे, म्हणून मी तुझ्याशी किती जरी बोललो तरी माझ्याच तृप्तीचा शेवट होत नाही. त्यांनाच आवडत नाही आहे की नाही. आम्हा येतुल्याची नि कारणे तुझं ते तुझशी बोलणे, तेची ते तुझशी बोलणे परी असो हे अंतकरणे अवधान दे. मी जे बोलतोय एवढ्याच करता आम्हाला तीच ती गोष्ट बोलावीशी लागते. पण असं असू दे, परंतु पण हे असे दे, पण हे असू दे, तू आमच्या बोलण्याकडे अंतकरणपूर्वक लक्ष दे. हे मर्मज्ञ अर्जुना, अत्युत्तम असे जे माझे वाक्य ते खरोखर ते माझे वाक्य नसून अक्षररूपी अंगरखा घालून प्रत्यक्ष परब्रह्मच तुला आलिंगन देण्यास आली आहे. हां, ही ओळ घेतलेली ना आम्ही ह्या सगळ्यात. हे किरीटी, तू खरोखर मला जाणत नाहीस ना? जर यथार्थ रूपाने मला जाणत नसला तर सांगतो, जो मी तुला येथे तुझ्या पुढे दिसतो आहे तसा परिच्छिन्न नसून मीच हे सर्व विश्व आहे असे समज. जरी मी तुला तू म्हणत असशील मी ओळखतोय तुला, मी ओळखतोय, तरी तू मला ओळखत नाही. आणि कोण कोण ओळखत नाही माझं स्वरूप काय, हा श्लोक सांगणारा पुढचा आहे. श्लोक क्रमांक 2. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. आता श्लोक क्रमांक 2 वाचूया. माझ्या प्रभावाला किंवा उत्पत्तीला ब्रह्मदेवादिक देवांचे गण जाणत नाहीत. ईश्वर देव जाणत नाहीत. ब्रह्मदेव आणि देवांचे गण सुद्धा जाणू शकत नाही. भृगू इत्यादी महर्षी माझ्या प्रभावाला किंवा उत्पत्तीला जाणत नाहीत, कारण मी देवांचे व महर्षीचे सर्व प्रकारे कारण आहे. ते मला जाणू शकत नाही, मी त्यांना जाणू शकतो, पण ते मला जाणू शकत नाही. याच्यात उदाहरण येणार आहे ह्याच याच्यामध्ये. उदरातला गर्भ, दुसरंच वाक्य. चला पुढे जाऊ आपण. का जाणू शकत नाही त्याचं कारण, ते माझे स्वरूप जाणण्याविषयी वेदाची वाणी खुंटीत झाली. मन प्राण याची ही गती खुंटली व माझ्या तेजापुढे रात्र झाल्याशिवाय सूर्य व हे चंद्र मावळले म्हणजे माझ्या स्वयंप्रकाश स्वरूपाचे ते प्रकाशन करू शकत नाही. येथ वेदमुखे झाले, मन पवन पांगुळले आणि राती विन मावळले रवी शशी. रात्रीच्या वेळेला रवी शशी मावळतात, पण ते दिवसात मावळले ते वर्णन करू शकत नाही. मन पवन पांगुळले, मन किती स्पीड आहे, पण ते सुद्धा पांगळं झालं. हे तर वेदमुखे झाले, वेद जास्त बोलणार आहेत, पण ते सुद्धा बोलू शकले नाही. का? अति प्रकाश जेव्हा आपल्या डोळ्यावर येतो तर समोरची गाडी दिसत नाही आपल्याला. त्याप्रमाणे ज्यावेळेला पूर्ण ज्ञान होतं त्यावेळेला बोलता येत नाही. म्हणून मन पवन पांगुळले, मन सुद्धा पांगळं झालं त्याच्यामध्ये. माझे स्वरूप जाणण्याविषयी वेदाची वाणी खुंटीत झाली, कारण तो परेहून परत आहे. वेद कुठपर्यंत आहे? परापर्यंत जाईल. परा पश्यंती मध्यमान, ते परेहून परते घर, तिथे राहू निरंतर. आता वेदाच्या पुढे गेले म्हणायचं. वेद बोलू शकत नाही. परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. तो स्पॉट भेटला पाहिजे, कळालं पाहिजे ना तिथं राहायला जायचं आपल्याला. पत्ता पाहिजे. हा पत्ता आहे, कुठं जाऊन राहायचं आपल्याला. ज्ञानदेवा घर चिदानंदी. चला दुसरं घेऊया. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी आणि वैकुंठ भुवनी घर केले. म्हणजे कुठं? परेहून परते घर, तेथे राहू निरंतर. त्या स्वरूपाच्या तिथं गेल्यानंतर त्या तेजा पुढे
माझ्या तेजापुढे रात्र झाल्याशिवाय चंद्र आणि सूर्य व चंद्र हे मावळले म्हणजे माझ्या स्वयंप्रकाश स्वरूपाचे ते प्रकाशन करू शकत नाही. माझ्या पावरने ते प्रकाशित आहे, त्यामुळे तिकडून ते मला प्रकाशित करू शकत नाही. उदाहरण देतात, अरे ज्याप्रमाणे पोटात असलेला गर्भ आपल्या मातेचे वय जाणू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेले सर्व देव माझे यथार्थ स्वरूप जाणण्यास समर्थ नाही. त्यामुळे बाकीचे सगळे म्हणतील मग तेच जर जाणू शकत नाही तर आपण कसे जाणू शकतो, है की नाही? तरी सुद्धा आपण जाणू शकतो. कसं जाणू शकतो त्याचं वाक्य पुढं. आणि जलचरांना जसा समुद्राचा अंत कळत नसतो किंवा मशकाला आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे महर्षीचे ज्ञानही मला ओळखू शकत नाही. मी केवढा, मी कोण, केवढा, कोणाचा, कोठे, केव्हा झालो या गोष्टीचा निर्णय व निश्चित करता करता कित्येक युगे लोटली गेली. तरीही अर्जुना, हे सर्व महर्षी, देव व इतर जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांचे मूळ कारण मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण आहे. बॅकमध्ये येत नाही ना माणूस, बॅकमध्ये आला तर जाणू शकतो असं पुढं वाक्य. ते इकडं बघायला गेले आणि तिकडून आलो म्हणून परत फिर माघारा, आहे की नाही? परत उलट परत फिर, उलट फिर माघारा का गोते खाशी, किंवा अजून पाहिले ते पाहे परतोनी. तू का म्हणे निवांत राही, पाहिले ते पाहे परतोनी. मागे जवळ पाहणार त्यावेळेला त्याला त्याचं स्वरूप कळणार. तोपर्यंत त्याला काय म्हणतात आपल्या बोली भाषेमध्ये जे भाषणं करणारे वगैरे असतात, सिंहावलोकन करायचंय आपल्याला, मग आपल्याला कळेल. मागे वळून पाहायचे आपण काय. अजून अशी कितीतरी प्रमाणे की तू मागे वळून बघायला पाहिलं पाहिजे, शिकला पाहिजेच म्हणजे तुला कळेल. पण एकदा पुढं निघालं गाडी मागं कशाला बघती, हे का नाही? गायन झाला, वादक झाला, महाराज झाला, निघाली गाडी सुसट. आपल्याला गुरुजी काय शाळेत म्हणायचे, पुढचे पाठ आणि मागचं सपाट होत असं. अरे जर पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा पर्वतावर चढेल तर मला हे जग जाणू शकतं. अथवा झाड वाढत असताना मुळाला लागेल तर माझ्यापासून झालेले जग मला जाणील. ते वरवर जातं ना पुढं, त्यामुळे मागे येत नाही. एकच झाड असे ते विचार करतं मी कुठून आलो. आपण शेतकरी, त्यातल्या त्यात जिकडं पाणी बागायते तिकडं नाही ती झाडं लावते. आता नाही, एक खायचे जोंधळ्याचं झाड ना, ज्वारी का काय ते जोंधळेच ना, ते असं नाही का युटर्न सारखा. ते म्हणतो मी जरी एवढा वर गेलोय तर कुठून आलोय मी असं बघतोय. ते आला कोठोनिया झाशी कवने रेट आया, एक नाही तसं मागं वळून पाहायला शिकलं पाहिजे माझं. अरे जर पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा पर्वतावर चढेल अथवा झाड वाढत असताना मुळा, बरं ते असं बघतं ना त्याला पूर्ण मागं नाही बघतायत. आता आपण जसं मागं बघू तसं नाही, पण ज्याची मान भरली ते लगेच कळतं आपल्याला, त्याचं हळू हळू बघतं. त्याप्रमाणे ते मागं वळून बघत असतं. अरे पर्वतावरून खाली कोणी सांगितलं काय त्यांनी माझी मान भरली म्हणून? आपणच त्याला विचारतो तुझी मान भरली का? एवढा जड अंतकरणाने मान फिरवतो तू. अरे जर पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा पर्वतावर चढेल अथवा झाड वाढत असताना मुळाला लागेल तर माझ्यापासून झालेले जग मला जाणील. किंवा वडाच्या सूक्ष्म बीजाच्या गाभ्यात जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडेल, आहे का नाही? आहे, पण तर सापडेल. अथवा लाटात जर समुद्राला अथवा लाटात जर समुद्र साठवला, लाटेत असं पाहिजे तर लाटात चालेल, अनेक वचने. लाटात जर समुद्र साठवला जाईल तसेच परमाणूमध्ये जर या अखिल पृथ्वीचा समावेश होईल तर मात्र माझ्यापासून उत्पन्न झालेल्या जीवास, महर्षी किंवा देवास मला जाणण्यास अवसर वाव मिळेल. आता याप्रमाणे जरी मी जाणण्यास कठीण आहे तरी सहज चुकून जो कोणी बाह्य प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांना पाठमोरा होतो, इंद्रिय जिंकतो आणि बॅकमध्ये येतो, कुठून आलाय तसेच कदाचित ओळ बघा बरं का, 72 ओळ बघा. ऐसाही जरी विपाय सांडोनी पुढील पाय सर्विंद्रियासी होय पाठ मोरा. हे वाक्य महत्वाचं आहे.
तुझी इंद्रिय जी बाहेर पळतात, रूपदृष्टी पाहायला, दृष्टी काय करते, डोळा रूप पाहायला निघतं, त्याला पाहायचंय ना, तर तू इकडं बघ, रूप पाहता लोचनी, लोचनाने रूप नको पाहू, रूप कुठं पहा, लोचनी, मग सुख झाले. म्हणजे जिथो वृत्ती उठते तो वृत्तीचा झरा. तिथे ते आप्पा म्हणतात ना, ते उठतं मावतं त्याच्यामध्ये, ते उठतं तिथं पण नाही, ते मधी म्हणतात, दोघांच्या मध्ये. हा, दोघांच्या मध्ये जसं आपण 2 विटाच्या मध्ये सिमेंट भरतो ना, तसं तिथं पाहायचं. त्या इंद्रियांना पाठमोरा होतो तेव्हा. तसेच कदाचित त्याची बाह्य प्रवृत्ती झालीच तर तो तेथून वेगाने चटकन अंतर्मुख होऊन माघारी फिरतो. जरी त्याची दृष्टी बाहेर गेली तर लगेच माघारी फिरते, म्हणजे तिथेही तो तेच पाहतो असं आहे. म्हणजे माघारी फिरतो म्हणजे लगेच पळत निघतो असं नाही, तो तिथेही सुद्धा जे इथे पाहतो ना ते तिथे पाहतो. अजून सांगायचं म्हणजे आता आपण खंडोबाचं डोंगर मंदिर ते बघा तिकडे, त्यावेळेला तिकडे कोण गेले, आपली दृष्टी गेली. आणि तिकडेही खंडोबाचं डोंगर आहे बरं का, हे कोणी सांगितलं, तीच दृष्टी गेलेली परत रिटर्न आली आहे बरं का म्हणली. तू म्हणतो तसंच आहे, म्हणजे ती तिकडे गेली आणि लगेच जागेवर आली, म्हणजे अधिष्ठानाकडे येतो परत तो म्हणते. तरी तसेच कदाचित बघा, इकडे जर ओळीकडे गेलं, प्रवृत्तलाही वेगी बहुडे देह सांडून मागिलीकडे नाही, कुठं त्याच्या अगोदरचे. हां, तरी मिया झालिया जीवा मर्ष अथवा देवा, जरी विपाय सांडून पुढील उपाय पर्वतलाही लाही वेगी बहुडे देह सांडून मागिलीकडे, महाभूतांच्या चढे माथ्यावरी, देह सांडून मागिलीकडे, देहाच्या बाजूला येऊन देह ज्याच्यावर दिसलाय त्या पंचमहाभूताच्याही चढे माथ्यावरी, म्हणजे त्याचं उगम काय, अधिष्ठानाकडे त्याची दृष्टी राहते. म्हणजे देह मागे सोडून विचाराने देहाचा निराश करून जो पंचमहाभूताच्याही माथ्यावर चढतो, म्हणजे पंचमहाभूतांचे मिथ्यत्व जाणून निराश करून त्याचे अधिष्ठान जे ब्रह्म तेथे जाऊन पोहोचतो. काय बात होतो, जरी गेला इकडे गेला समजा, अरे बाटली बाटली ना, लगेच त्याच्या डोक्यात येणार संत ते विवेक, काय म्हणणार तो, प्लॅस्टिक आहे. हा, स्वतःलाही ब्रह्म समजतो आणि जिकडे जिकडे वृत्ती जाईल तिथेही तो ब्रह्म. दिसताने काय दिसणार त्याला, बाटली दिसणार, पण त्याच्या अधिष्ठानाकडे बघतो तेथेही तो जाऊन पोचतो, जे ब्रह्म तेथे जाऊन तो पोचतो. याच्यातल्या किती ओळी घ्यायच्यात बघू आता, घेतल्यात काय, आहेत ना, बरेच आहेत ना. हां चालेल, मग त्याच्यातलं मार्किंग करून ठेवा, बहुतेक आपण सगळ्याच घेऊ शकतो, मार्किंग करून ठेवा. श्लोक क्रमांक 3. जो मला जन्मरहित कारणरहित व सर्व लोकांचा महेश्वर जाणतो. बघा, जो मला जन्मरहित, माझा जन्म होत नाही, कारणरहित, याला यायला काही कारण नाही, व सर्व लोकांचा महेश्वर, सगळ्यांचा मालक जाणतो, तो मृत्यामध्ये मनुष्यामध्ये मोहित न झालेला सर्व पापापासून सर्वता मुक्त होतो. सगळ्यांमध्ये जेव्हा तो मला पाहतो आणि माझं मूळ स्वरूप जाणतो, जन्म जरा आणि व्याधी याच्या पलीकडचा आहे, याला काही कारण रहित आहे, याला काही कारण नाही, हा मूळ कारण आहे, याला कारण नाही, हाच मुळाला कारण आहे, असं ज्याला तो जाणतो आणि सर्व मनुष्यामध्ये तो मोहित न झालेला, मग कशाला मोहित होईल, तो मुळावर दृष्टी ठेवतो ना. पहिलेच काय सांगितलं, तो तेथे जाऊन त्याची दृष्टी पोचते, कुठे ब्रह्मस्वरूप आहे, आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्याची तो पूर्ण स्वतःला हरवून जातो. परत जसा पहिला होता ना तसा नाही होत, परत माघारी येत नाही, परत माघारी, परत मागाने बंधनापासून येणे सोसे मन झाले हववरी, परत माघारी येत नाही, परत तो माघारी नाही, त्याची त्या उंचीवर गेल्यानंतर तो तसाच पुढे जात राहतो. मी सर्वांच्या असे त्या ठिकाणी चांगल्या रीतीने स्थिर राहून स्वयंप्रकाश, कोणत्या, बघा तिथे कुठे, पंचमहाभूताच्या मिथ्यत्व जाणून पंचमहाभूताच्याही चढे माथ्यावरी देह सांडून मागेलीकडे, तिथे जाऊन नीट उभा राहायला पाहिजे. तिथं नीट नाही उभा राहत माणूस. असे त्या ठिकाणी चांगल्या रीतीने स्थिर राहून स्वयंप्रकाश, विशुद्ध आत्मप्रकाशाने, स्वतःच्या प्रकाशाने, तिसऱ्याकडून नाही त्याला प्रकाश भेटेल,
स्वयंप्रकाशाने आत्मप्रकाशाने आपल्या ज्ञानचक्षुने उत्पत्तीरहित असे माझे स्वरूप ते तो आत्मतत्वाने पाहतो. होई बघा कसे तेथे राहून ठाय ठिके. ठाय ठिके कुठे रोग बघ काय वळे स्वयंप्रकाशे चोखे स्वतःच्या स्वतःला जाणतो आत्म आप स्वतःच अजत्व माझे देखे आपुली डोळा दिसत नाही जाणू शकत नाही. पहिलं सांगितलं पण असा जेव्हा होईल पाठमोरा इंद्रियाला त्यावेळेला तो तिथं जाऊन मी आदिशी परू बघा मी सर्वांचा आरंभाच्या पलीकडचा म्हणजे अनादी आणि सर्व लोकात श्रेष्ठ व त्यांचा स्वामी आहे अशा मला जो मनुष्य वरील प्रमाणे जाणतो तो दगडात जसा परिश्रेष्ठ किंवा रसात जसे अमृत श्रेष्ठ तसा सर्व मनुष्यात तो माझा अंश श्रेष्ठ विभूती आहे असे समज. विभूती योग सांगायला सुरुवात केली बघा. 76 क्रमांकाची ओळ आहे आपल्याकडे वाटतं बघा. तो पाषाणा माझी परिसू. ही ओळ पण आपल्याला घ्यावं लागलं. मी ह्या दोन्ही ओळी घ्यायच्यात बरं का वरच्या. तिथे स्थिर झाला तर मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू ऐसिया माते जो नरू या परी जाणे असा जो मनुष्य आहे तो पाषाणू माझी परिसू. तो म्हणजे कोणता आपण म्हणू शकतो पंचमहाभूताच्या माथ्यावरी ती ओळ आहे मला वाटतं निवडक ओळ्यामध्ये तो चालू शकतो म्हणून तिकडे ती जुळू शकते बघा. प्रवृत्तला ही वेगी बहुडे देव सांडुनी मागिलीकडे महाभूतांचे चढे माथ्यावरी तो पाषाण माझी पुरुष. बघ कसं म्हणजे अक्कल नसली तरी ते तिथं जुळून आणेल कारण ते काम तुमचं नाही ते काम कोणाचं आहे ईश्वराचं आहे की नाही. आपण अनुग्रह घ्यावं ही आता आपण इथून पुढे विचारलं कोणी जर नवीन माणसाला विचारलं कसं काय अनुग्रह घेतला. अनुग्रह घ्यावा ही श्रींची इच्छा होती ऐकायला जसं राज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती तसे हे आता अनुग्रह घ्यावं ही कोणाची इच्छा होती. आणि मग आता अवस्था व्हावी कोणाची माझीच इच्छा राहणार आहे का ही बी श्रींची इच्छा. आणि आता आपण सगळ्यांनी आणि श्री वास्तू ही कोणाची इच्छा आहे त्यांचीच आहे. आपली काय आहे का नाही. हा तोच मी आहे तो हा विठ्ठल बरवा तो आणि मी वेगळा नाही. हे कमीत कमी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत झालं तरी काय हरकत नाही पण सोडायचं ना रस्त्याने जायचं. तो आणि मी एक आहे असं कधी होईल काय सांगता येईल. एखादा फटका कसा भेटेल ते काय म्हणतात धनराज बाबा एखादा फटका बसला आणि फिट होऊन जाणार तो हे नाही. तो दगडात जसा परिश्रेष्ठ असतो है की नाही. जैसा तो पाषाणा माझी परिसू जैसा रसा तो सिद्ध रसू म्हणजे अमृत रस तैसा मनुष्य अति तो अंश माझाची जाण ते ज्ञानाची चाले ती ब्रह्म. बघा तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे. त्याचे अवयव आत्तापर्यंत आता मी तुम्हाला एक विचारणार आहे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या डोक्यातलं माझ्यासह. तो दगडात जसा परिश्रेष्ठ रसात जसे अमृत श्रेष्ठ तसा सर्व मनुष्यात तो माझा अंश श्रेष्ठ विभूती आहे असे समज. तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे व त्याचे ते अवयव म्हणजे जणू सुखाला फुटलेले अंकुर आहेत. एरवी लोकदृष्ट्या त्याचे जे इतरांसारखे मनुष्य पण दिसते तो केवळ भ्रम होय. हे कोणाबद्दल बोललेलं आहे हे साधकाबद्दलच बोललेलं आहे. असा साधक तिथे जाऊन असा अर्जुना तुला राव सांगतो तू असा योगी हो असा साधक हो. ही ओळ फक्त साधूसाठी नाही आहे. ही ज्याला स्थिती प्राप्त झाली तो साधू तर तो मास्टर आहे एकदम. पण आपण पास झालो गुरुजी शिक्षक शाळा शिकवतात ते आणि पास झालेल्या विद्यार्थी 80-90% त्याचं गुणवर्णन आहे. गुरुजीचं वर्णन नाही गुरुजीचं काम आता फत्ते झालेलं आहे. म्हणजे कोण कोणास म्हणाले कोणत्या वेळेस म्हणाले कोण कोणास आणि कोणत्या वेळेस म्हणाले. आता हा एक टॉपिक टाकावा लागेल त्याच्यात कोण कोणास म्हणाले आहे ना कोणत्या वेळेस म्हणाले आहे की नाही. तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे. तो म्हणजे कोण दीपक अजय हा म्हणजे आपण नाही का नाही सगळ्यांनी का म्हणजे तो म्हणजे मीच आहे. तो मी आहे. बोध काय सांगतो तो मी आहे तो मी आहे.
तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे. त्याचे ते काय बोलायचं, नाही जाणलं तर तो म्हणू शकत नाही तो मग मी आहे म्हणून. असं आहे. कसं म्हणेल नाही जाणलं तर, तो मी आहे म्हणून नाही म्हणू शकत. असं म्हणणं वेगळे, अनुभूतीने म्हणणार तो. हां, 80-90% म्हणणार तो. 35% विचार करायचा, म्हणू का नको, म्हणू का नको. जायचो म्हणायला पडायचो पटकन एखादी पायरी उकली म्हणजे, आहे की नाही. तो चालत्या बोलत्या नाही म्हणायचं. एस टीच्या गाडीत बसले ना, शेवटच्या सीटावर बसल्या तर आदळ आपटीत का होईना पण मी बी तुमच्या बरोबर येणारच आहे. आदळत आपटत येणारच आहे. तो चालत्या बोल आणि आपण पण त्याला मागं का ठेवायचं. हां, त्याला ओढत ताडीत न्यायचं. बरं त्याची लय बिजी शेड्यूल असतं. गाडी टोकवड्याला थांबली नाश्ता पाण्याला, काय नाश्ता करतात का जेवत रोमत लावत. कंडक्टरला जाऊन म्हणावं लागतं गाडी निघाली चला. हां, त्यावेळेला ते गाडीतले सगळे लोक त्याला म्हणतात शाबास की याला म्हणायचं जेवणार. तो चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे व त्याचे ते अवयव म्हणजे जणू सुखाला फुटलेले अंकुर आहेत. एरवी लोकदृष्ट्या त्याचे इतरांसारखे मनुष्यपण दिसते. तो केवळ भ्रम आहे. नाथबाबा म्हणतात मार्ग जयाकडे भावभक्ती बळे ती जगाचे मेळे न दिसती. पण नाही दिसती का, दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले. ही बाकीचे काय म्हणू शकतील, कोणला ओळखले, कोणला ओळखले तुम्ही. म्हणू शकत नाही जा. अरे कापराच्या ढिगात अवचित हिरा सापडला व तो कापरासारखा दिसला तरी तत्वता तो कापूर नव्हे. त्यावर जरी पाणी पडले तरी तो हिरा त्या पाण्याकडून कापराप्रमाणे विरघळला वेगळा न विरघळता वेगळा निघणार नाही कसा. याचं उलटं बोलणं आहे त्यांचं. विरघळणार नाही असं नाही म्हणणार, विरघळणार नाही कसा. आहे का ना, न विरघळता वेगळा निघणार नाही कसा. म्हणजे दोन्ही दिसती सारकी पण वर्म जाणे तो पारकी. त्याप्रमाणे तो जरी शिंदे काय बोलायचे, त्याप्रमाणे तो जरी या मनुष्य लोकात साधारण मनुष्याप्रमाणे देहद्वारा वावरतो असे दिसले तरी तो जन्म मरणादी प्रकृती दोषांची गोष्टही ओळखीत नाही. त्याला जन्म मृत्यूच माहीत नाही. बघा कोणती ड्रॉप करायची याच्यातली ओळ, कोणती ड्रॉप करायची. कारण आपलाच नाश होईल, कारण आपलाच नाश होईल या भीतीने पापे आपणहून त्यांना सोडून जातात. सर्पाचे राहण्याचे स्थान जे चंदनाचे झाड ते जर जळत असले तर तो साप त्याच ठिकाणी राहतो. या भीतीने या भीतीने पापे आपणहूनच त्याला सोडून जातात. सर्पाचे राहण्याचे स्थान जे चंदनाचे झाड ते जर जळत असले तर तो साप त्याचा त्याग करतो. त्याप्रमाणे जो मला जाणतो तो सर्व संकल्पाकडून टाकला जातो. काहीच ठरून नाही असणार आहे तुमचं. आता हे आपण म्हणायचं संकल्पावी माया कोणी, तुकाराम महाराजांनी. आपण आपलं सगळं ठरवायचं, असं करायचं तेव्हा तसं असं ठरवून ठेवायचं आपण आणि म्हणायचं संकल्पावी माया. त्याला पहिले विचारायचं म्हणतो त्यांनी का आम्ही मागं म्हणणारांनी. ते म्हणले तेव्हा म्हणणार आहे तुम्ही आपण सगळे सारखे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आहे का नाही. बोलणं किती सोपं आहे. सोपा अभंग आहे की नाही तो, सगळ्यात सोपा अभंग. काय ह्याची थोर भक्ती संकल्पावी. संकल्प संपला हीच थोर भक्ती, ती देवाला आवडते. त्याप्रमाणे तो जो मला जाणतो तो सर्व संकल्पाकडून टाकला जातो. तेच मला कसे जाणावे अशी जर तुझ्या मनात कल्पना येईल तर मी असा आहे व माझ्यापासून उत्पन्न झालेले विकार पदार्थ असे आहेत ते ऐक. हे विकार निरनिराळ्या प्राण्यांत त्यांच्या प्रकृतीसारखे पूर्वसंस्काराप्रमाणे बनून सर्व त्रिभुवनात पसरलेले आहेत. 80 पर्यंत घ्यायची. 74 ते 80. मग आता ते म्हणतात तुला जर जाणायचं तर मग प्रत्येक वेगळा का वागतो, तर तो मागील पूर्वसंस्कारानुसार कर्मानुसार वागतो. बघा हे वेगळी या भूते सारखी होऊन प्रकृती विखोरले आहेत त्रिजगती आगीविये. त्याची आमुचे कैसे जाणे जे ऐसे कल्पी जरी चित्त तुझे तरी मी ऐसा हे माझे भाव ऐक. बघा आता मी कसं आहे ते सांगतात. श्लोक क्रमांक आपण वाचतोय
4 आणि 5 एकत्र आहेत. अंतःकरणातील सूक्ष्म विषय जाणण्याचे सामर्थ्य, आत्मा, प्रकृती इत्यादी शब्दांच्या अर्थाचा बोध. अंतःकरणातील सूक्ष्म विषय जाणण्याचे सामर्थ्य, आत्मा, प्रकृती इत्यादी शब्दांच्या अर्थाचा बोध. ज्ञातव्य व कर्तव्य पदार्थामध्ये विवेकपूर्ण प्रवृत्ती. कोणी शिव्या दिल्या किंवा तांडण केले असताही चित्ताला विकार होऊ न देणे. जसे कळले असेल तसेच दुसऱ्याला सांगणे. जेवढे कळले असेल तेवढेच दुसऱ्याला सांगणे. बाह्य इंद्रियाचा उपशम, अंतःकरणाचा उपशम म्हणजे त्यांना आवरून धरणे. आल्हाद, उपशम आल्हाद, संताप. आल्हाद काही झालं तर नॉर्मल, संताप, उद्भव, नाश आणि भीती. अभयच, प्राण्यांना पीडा न करणे, भीती नाही. अभय, कोणत्या प्राण्यांना पीडा नाही. अभय देणे, उलट ज्याने त्रास दिलाय त्याला आपण. समचित्तत्व, काही झालं तरी. संतोष, इंद्रियांचा संयम करून शरीराला पिडणे. द्रव्याधिक यथाशक्ती सत्पात्री देणे. धर्मसंबंधी कीर्ती, अधर्मसंबंधी अपकीर्ती इत्यादी प्राण्यांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात. त्या विकारापैकी पहिली बुद्धी आहे असे समज. मग अमर्याद ज्ञान, मोह न होणे, सहज सहन करण्याचा स्वभावरूप क्षमा व सत्य. बघा, पहिल्या विकारांपैकी पहिली बुद्धी. विकारली का म्हटली जाते? विकारापैकी पहिली बुद्धी. अष्ट सात्विक भाव हा सुद्धा काय सांगितला त्यांनी? विकार. विकार म्हणजे काय? मुळाला न, याला प्लॅस्टिकची बाटली म्हणणे म्हणजे विकार, आणि यथार्थ जाणणे म्हणजे प्लॅस्टिक. तसं आपल्या मूळ स्वरूपाला आपण मनुष्य आहे म्हणणं हे विकार आहे, ठीक आहे नाही? त्यापैकी विकारापैकी पहिली बुद्धी. बुद्धी विकार, आणि बुद्धीचं मूळ स्वरूप काय? आत्मा असे समज. मग अमर्याद ज्ञान, मोह न होणे, सहज सहन करण्याचा स्वभाव रूप क्षमा व सत्य. काही झालं तर सहज क्षमा करायचे, कोणला दात ओठ खाऊन नाही. व सत्य जाणणे. मनोनिग्रह, मग मनोनिग्रह मनाला आवरणे. इंद्रिय निग्रह इंद्रियांना आवरणे. हे दोन्ही आणखी अर्जुना लोकात होत असलेले सुख दुःख व भाव अभाव म्हणजे जन्म मरण हे मूळचा भावरूप परमात्मा जो मी त्या माझेच ठिकाणी कल्पित आहे असे समज. बघा, हे म्हणून विकारलेलं म्हणलं. हे कल्पना, विकार, माया, प्रकृती, अविद्या. का? अविद्या म्हणजे तुम्ही मूळ त्याला ओळखत नाही. प्रवृत्ती म्हणजे तुम्ही त्याच्यापासून बाजूला झाले. अजून माया म्हणजे आहे असं दाखवित नाही ते दाखवतं, अविद्या झाली. अजून कल्पना, जे वास्तव ते नाही, तुम्ही कल्पनेने ठरवले. बघा, बुद्धी, अमर्याद ज्ञान, मोह न होणे, सहज सहन करण्याचा स्वभावरूप क्षमा आणि सत्य. हे ही ओळ झाली. जे प्रथम जाण बुद्धी, मग ज्ञान हे जे निर्वधी, असमोह सहनसिद्धी, क्षमा सत्य, ते माझ्यापासूनच आहे म्हणजे मीच आहे थोडक्यात. मग क्षम दम दोन्ही, सुख दुःखे वर्ते जे जनी, अर्जुना भाव अभाव मानी, भावाची या माझी. बघा, मग निग्रह इंद्रिय निग्रह हे दोन्ही आणखी अर्जुना लोकात होत असलेले सुख दुःख व भाव अभाव म्हणजे जन्म मरण हे मूळचा भावरूप परमात्मा जो मी ते माझ्याच ठिकाणी कल्पित आहे असे समज. म्हणजे ऑलरेडी ते माझ्यावर कल्पित आहेत, आणि कल्पना काढली तर मग तोच येतो. पंडुसुता, भय व निर्भयपणा, अहिंसा, समता, संतोष, तप आणि दान. अरे याशिवाय सर्व भूतांच्या ठिकाणी यश, अपकीर्ती इत्यादी जे भाव दृष्टीस पडतात ते सर्व माझ्यापासून भूतांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. मला पाहून, रश्शीला पाहून साप, त्यात मग कोणता साप? दोन, पहिला साप, दुसरा कोणता, त्याचे अनेक नाव निर्माण. मग तिसरा काठ्या आणा, हा भाव आणायचे, मारताना व्यवस्थित मारलं पाहिजे, बॅटरी पाहिजे. हा कोणापासून भाव निर्माण झालाय? बॅटरी पाहिजे.
रश्शी पासून. नंतर बरोबर तोंडावच मारायचा, नाहीतर डाव धरीन. हा भाव कशामुळे निर्माण झालाय? रश्शीमुळे. पहिला झाला साप, आणि जर जाग्यावर जर तो साप ठेसला तर जाग्यावर खाली खाल्ली काय शिल्लक काय राहणार? रश्शी. मग सगळे कल्पना संपले. ती कल्पना, विकार, माया, प्रवृत्ती, प्रकृती हे सगळे त्याला नाव आहेत. कशाला? जे जे तुम्ही कल्पना केलेत. माझ्यापासून भूतांच्या ठिकाणी हे उत्पन्न होतात, रश्शीमुळे हे सगळे उत्पन्न होतात. मग ते दुसरी तू लाकडं आहेत ना, जी उभी असतात याच्यामध्ये ढाळलेल्या बाबळी, आणि ती अचानक बऱ्याच दिवसांनी गावाला उतरला एस टी स्टँडवर भूत. तर मग हा घाबरतो, याला भूत लागतं, याला भूत उतरायला सगळी माणसं मागं लागली, त्याला घेऊन गेले देवऋषीकडं. पण ज्या झाडामुळं याला भूत लागलं ते झाड दुसऱ्या झाडांना म्हणतं, याला कोणामुळं झालंय माहिती का तुला? याला एवढं पळायला कोणी लावलं माहिती का? माझ्यामुळं. तर तो म्हणतो तुझ्यात काय असं आहे? तो म्हणला माझ्यात काही नाही, यांनीच माझ्याविषयी डोक्यात दुसरं काहीतरी भरून घेतलेलं आहे, म्हणून मग याला एवढी माणसं धरायला 4-4 माणसं परत देवरू शकत नाही. तो बी स्वा त्यालाही कामाला लावले आणि कोणी, आणि ते लाकूड मजा घेत आहे कोणाचं? त्या स्वादा. तो ना जाईलच कसा का? कारण आहेच नाही काही. म्हणजे ही आता आपल्या आतबाजूनं जप तप कर्म हरिविन वाहुगाची श्रम, आणि किती आदबलं लय बाबांचं तप लय व्यर्थच आहे. बाबांनी जेवढं तप केलं आदाबलं व्यर्थ गेलं. जशी भूते निरनिराळी आहेत तसे विकारही वेगवेगळे आहेत असे समज. त्यापैकी जन्मास येऊन कोणी माझे ज्ञान संपादन करतात, कोणी मला जाणत नाही. कित्येक विकार माझ्या ज्ञानापासून उत्पन्न झालेले दिसतात. महाराज हा एक काय विकार आहे की नाही? तर कित्येक विकार मला न जाणता माझ्यापासून अज्ञानापासून उत्पन्न झालेले दिसतात, असाही एक अर्थ संभवतो. त्या रश्शीला, त्या खांबाला न जाणण्यामुळं विकार निर्माण झाले, आणि काहीला ज्ञान झालं, अरे हे झाड आहे, हे बी कशामुळं कळालं? त्याच्याचमुळं. आणि हे भूत आहे, हे बी कोणामुळं? माझ्याचमुळं. पण मी काही केलेलं, पण हे सगळं माझ्यापासून झालंय, असं त्याचं वाक्य. ज्याप्रमाणे प्रकाश व अंधार हे परस्पर विरुद्ध धर्म एका सूर्यापासून उत्पन्न होतात, त्यापैकी प्रकाश सूर्याच्या उदयाबरोबर, अंधार सूर्याच्या अस्ताबरोबर दृष्टीस पडतो. किती दृष्टांत पूरक दिलेला आहे. माझ्यामुळं ज्ञान पण आहे आणि माझ्यामुळंच अज्ञान आहे. माझ्यामुळं ज्ञान आहे, ही रश्शी आहे, ही कोणामुळं कळालं? आणि हा साप आहे, हे कोणामुळं कळालं? माझ्याचमुळं कळालं. सूर्यामुळेच प्रकाश आणि सूर्याच्या अभावात अंधार आहे की नाही? त्याप्रमाणे माझे ज्ञान होणे अगर अबोध होणे हे प्राण्यांच्या पूर्वदैवाचे कर्तृत्व फळ आहे. मनाने कोणी येणार नाही इकडं, त्याला घेऊन आलेले. तुमचं स्टेटस चोरलंय, मी टाकणार आहे उद्या. ते म्हणले त्या ग्रंथांमध्ये आहे, जे काय ग्रंथांमध्ये ते वाक्य आहे, काढा काढा. हाँ यह ग्रंथामध्ये कुछ तो है पर हर एक के लिए नहीं है, मगर ऐसा कोई तो संसार में है उसके लिए कुछ तो है. हाय डोके आहे त्याचं बाबा, नाही भेटत ना असं. ते उडालं. मी माझं सांगतो ना तुमच्याकडे काढून ठेवलेला फोटो. शिवाय वाचतोय कोण माहिती का? कृष्ण भगवानच ती गीता वाचतोय. हे बघा, कृष्ण भगवान वाचतोय आणि तो म्हणतो ग्रंथों में कुछ तो है लेकिन हर किसी के लिए नहीं, पर कोई न कोई तो जरूर है इस संसार में जिसके लिए वह है. असंच नाम आहे. त्यांना सांगायचं नाम तर आहे पण सगळ्यांसाठी नाही आहे. आता आदबू गेले तरी कळणार नाही. किती हुशार लोक आहेत. त्याप्रमाणे माझे ज्ञान होणे म्हणजे बोध होणे अगर अबोध होणे हे प्राण्यांच्या पूर्वदैवाचे कर्तृत्व फळ आहे. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी निरनिराळे न्यून अधिक विकार उत्पन्न होतात. हे ठरून आलेले सगळे. आता आमचं येतानी काकाचं आमचं बोलणं आलं. मच्छिंद्रनाथ
मालिका मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ ही श्रेष्ठ आहे, एक नंबरची मालिका आहे. आणि ही शंकराने पार्वतीला सांगितलं तेव्हापासून, म्हणजे कलियुगाच्या एंडमध्ये, द्वापारयुगाच्या एंडमध्ये आणि कलियुगाच्या स्टार्टमध्ये ही मालिका निर्माण झाली. कोणती? आदिनाथ उमा. आणि मग मुख्य महाविष्णू जेव्हा ब्रह्मदेव जन्माला आला तेव्हाच लगेच निर्माण झाली. तुम्ही किती मोठ्याची लेकरं आहेत. पण मग पार्वती मातेला सांगत असताना मच्छिंद्राला काय 8 तास करावा लागला का? नाही का? नाही, सहज भेटलं का नाही? बरं, मच्छिंद्राला सहज भेटलं, सांगत होते पार्वती मातेला, आणि भेटलं कोणला? मच्छिंद्रनाथ. बरं, गोरक्षनाथाला सहज भेटले का? काही 8 तास केला? ते एका बाईला दिलं, ती म्हणली मला नको, दिलं उकुरड्यात टाकून. बरं, गहिनीनाथ त्यांना बी सहज खेळता खेळता, आपल्याला अनुग्रह कसा भेटलाय? खेळता खेळताच भेटलेले का नाही? मग सहज भेटले का नाही आपल्याला? का नाही भेटला? 8 तासाने भेटलाय. आणि मच्छिंद्राला दिली, त्यांनी प्लॅनिंग केलं होता. कृष्णाने बोलून घेतलं, एक काम करा, तू इकडं जा, तू तिकडं जा, तू तिकडं जा, म्हणजे सहज आहे नाही का? हे ठरून आहे. आणि तुमचं आपलं सहज आहे का? ठरून आहे काकी? आपलं सगळं ठरून आहे, पण आपल्याला माहीत नाही म्हणून आपण म्हणतो सहज आहे. आपण सगळे ठरून आलेलो आहोत, आणि जाणार बी सगळे ठरून जाणार आहे. आणि जाणार आणि येणार ह्या सगळ्या काय आहेत? कल्पना आहेत. मग जे आता आपल्या हातात काय राहिलंच नाही. ते बाहुली म्हणली त्याला, ए मला असं नाचव, असं नाचव. तो म्हणणार, हे मला जसं नाचवायचं तसंच मी नाचवणार तुला, आहे का नाही? मग आपल्याला कोण नाचवतंय? फर्स्ट सेकंड थर्ड तोच नाचवते ना आपल्याला, आहे की नाही? त्याप्रमाणे माझे ज्ञान होणे, अबोध होणे हे प्राण्यांच्या पूर्वदैवाचे कर्तृत्व फळ आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी निरनिराळे न्यून अधिक विकार प्राप्त होतात. याप्रमाणे अर्जुना, ही संपूर्ण जीवसृष्टी माझ्या विकारांनी व्यापलेली आहे असे समज. आता जे सृष्टीचे पालक आहेत आणि ज्यांच्या आज्ञेत सर्व लोक वर्तन करतात, असे आणखी 11 भाव आहेत, ते तुला सांगतो. जे बी होते त्याचंच नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. हे सामान्य वाक्य आहे का? भरला घन दाट हरी दिसे. सामान्य आपल्याला फक्त दिसे एवढ्यावरच आपल्याला PhD करायला पाहिजे. भरला घन दाट तर पहिलंच आहे. जे तुंचराचर हरीशी भजे हे सगळं पहिलंच आहे. आपल्याला फक्त PhD कशावर करायची? दिसे का न दिसे एवढंच करायची, आहे की नाही? श्लोक क्रमांक 6. पूर्वीचे 7 भृगु महर्षी, तसे 4 भुवादी मनु सर्व माझ्यामध्येच भावना ठेवणारे असून मी मनानेच उत्पन्न केलेले असे झाले आहेत. बघा, ज्यांच्या या लोकात या सर्व प्रजा आहेत. बघा, पूर्वीचे 7 भृगु महर्षी, 4 स्वयंभू मनु, त्याच्यानंतर माझ्यामध्येच भावना ठेवणारे असून मी मनानेच उत्पन्न केलेले आहेत असे आहेत, ज्यांच्या या लोकात या सर्व प्रजा आहेत. हे मेन, आणि यांना बाकीची कामं दिली, तुम्ही हे जग निर्माण करा. तर सर्व गुणांनी संपन्न श्रेष्ठ व महर्षीमध्ये ज्ञाते असे जे कश्यपादिक प्रख्यात 7 ऋषी आहेत व आणखी जे मुळात 14 मनु आहेत, त्यातील स्वयंभू आणि आधी मुख्य श्रेष्ठ जे 4 मनु तेही तुला सांगितले जातील. हे धनुर्धरा, असे हे 11 भाव सृष्टीच्या व्यवहाराकरता म्हणून माझ्या मनापासून उत्पन्न झालेले आहेत. श्लोक क्रमांक 94 ओळी वाचा साहेब. 7 4 बडोळे साहेब. नाही, हे हां बरोबर, हे धनुर्धारा, तिकडे अर्जुन आहे, बरोबर. हे अर्जुना, हां 11 4 हां 7 आणि 4 11 नाही याच्या, हां बरोबर चालेल, 11 झाले ना. चला हां 11 झाले ना. आणि त्याच्यानंतर जेव्हापासून लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती या त्रिभुवनात, बरोबर ना, त्रिभुवनाची रचना झाली नव्हती, तेव्हा पंचमहाभूताचा समुदाय कार्य केल्याशिवाय जागचे जागीच
मूळच्या स्थितीत होता. तेव्हा 7 ऋषी 4 मनु उत्पन्न झाले व मग त्यांनी अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांना या सर्व जगात दिशांचे मुख्य स्वामी लोकनायक करून ठेवले. किती झाले? 7 आणि 4 11 आणि किती झाले? 8 19. बरं, म्हणून हे उपयुक्त 11 जण राजाप्रमाणे आहेत आणि इतर सर्व लोक त्याची प्रजा आहेत. अशा प्रकारे सर्व विश्वविस्तार माझाच आहे असे समज. हे पहा, पहिल्या प्रथम बीज एकटेच असते, मग तेच अंकुरित झाल्यावर त्याचाच बुंधा बनतो व बुंध्याला कोंब निघाले की त्याच्याच फांद्या होतात. त्या फांद्यापासून लहान मोठे पुष्कळ फाटे फुटून त्यांना कोवळी पालवी व पाने येतात असे समज. आणि पाने फुटल्यावर मग फुले व फळे येतात. त्याप्रमाणे सर्व झाड तयार होते. मग हे विचारपूर्वक कारण दृष्टीने पाहू लागल्यास सर्व झाड म्हणजे केवळ बीजच आहे असे सिद्ध होते. बघ कसे सांगितलेले? 7 4 11. हां, याच्यामध्ये 33 नाही झाली ना संख्या, 33 नाही आली. पुढे 8 अजून येणार वाटतं, अजून पुढे येणार. बघा याच्यात सगळ्यात महत्त्वाचं हे की हे माझ्यापासून झाले, ते त्यांच्यापासून झाले, ते त्यांच्यापासून झाले. आणि आता हे वाक्य पाहायचे. आणि 99च्या पुढे पाने फुटल्यावर मग फुले व फळे येतात. याप्रमाणे सर्व झाड तयार होते. मग ते विचारपूर्वक कारण दृष्टीने पाहू लागल्या सर्व झाड म्हणजे केवळ बीजच आहे असे सिद्ध होते. काय सांगितलं याच्यातून सांगा? हां, म्हणजे सगळ्या विस्ताराला बीजच कारण आहे. बीज काय? आधी बीज एकले रोप वाढले व्यापून जगता. बघा त्याच्या अगोदरची ओळ, हे पहा, पहिल्या प्रथम बीज एकटेच असते, मग ते अंकुरित झाल्यावर त्याचा बुंदा बनतो व बुंद्याला कोंबे निघाले की त्याच्या फांदा. म्हणजे सगळं झाडाचं मूळ काय आहे? बीज आहे. तसं ह्या सगळ्या जगाचं मूळ काय आहे? आत्मबीज आहे. आणि तो आत्मबीजाचाच हा सगळा विस्तार आहे. माझेनी विस्तारिलीपणाचे नावे. म्हणजे असं हे सांगत असताना हे वेगवेगळं सांगतात, पण त्याच्यात असं एखादं वाक्य येतं का ते एक आहे असं सांगणार असतं. तिथंच आपण हुकलो काय हे एवढं ते काय सांगितलं, याच्यात एवढं सांगितलं. अरे पण एवढं सगळं असलं तर त्याचं मूळ काय आहे? आणि त्यांनी अजून विचारपूर्वक मग ते झाड तयार होते. मग ते विचारपूर्वक कारण दृष्टीने पाहू लागल्यास, विचारपूर्वक अधिक कारण दृष्टीने त्याचं मूळ कारण काय ते जर पाहिलं तर ब्रह्म आहे लागले असते. त्याचप्रमाणे अगदी मुळारंभी मी एकटाच. बघा सिद्धांत आहे. त्याचप्रमाणे अगदी मुळारंभी मी एकटाच होतो, अगदी पहिला. नंतर तोच मी त्या मनास उत्पन्न करता झालो व त्या मनापासून उपर निर्दिष्ट 7 ऋषी आणि 4 मनु उत्पन्न झाले व मग त्यांना इंद्राधिक लोकपाल अष्टलोकपाल उत्पन्न केले. त्या लोकपालांनी पुष्कळ प्रकारचे लोक उत्पन्न केले आणि त्या लोकांपासून सर्वच्या सर्व प्रजा उत्पन्न झाली. त्याप्रमाणे आता लोकांपासून झाली का? कोणापासून झाली? मग बीजापासून झाली हे विसरतो ना आपण. मग लोकांपासून झाली. आता जर आपल्याला ब्राह्मण काकांनी विचारलं बसल्या, सांगा तुमचं कुळ काय? इथे लगेच ब्राह्मणच येडावून चक्कर होऊन पडेल. काय सांगणार आपण? ऋषी कश्यप सांगणार की काय सांगणार? बरोबर, ते बरोबर आहे. आता मी परत म्हणलं बी पडलं आणि त्याच्यातून झाडं फुलं झाली आणि त्या पानाला विचारलं तू कुठून आलास? तो काय सांगणार? फांद्यांमधून आलो का नाही? मग काय सांगणार? आमचं कुळ गोत्र ब्रह्म. तो हजारा चक्रम झालेला दिसतोय. असे झाले ना चक्रम. अर्धवट निरोप घेऊन गेले का बाबाला चक्रम करतात असे. बाबा होत नसतील पण चक्रम होतात. हलक्या गाण्याचे असल्यावर होणार ना. याप्रमाणे सर्व बघा लोकांपासून कुठे आलो होतो आपण? याप्रमाणे खरोखर सर्व विश्वाचा बघा लोकांपासून सर्व प्रजा उत्पन्न झाली. आता हे वाक्य त्याच्या पुढलं, याप्रमाणे खरोखर सर्व विश्वाचा विस्तार मीच झालो आहे. मग खरोखरच सांग ना.
हे खोटं खोटं कशाला सांगतो, असं फिरून फिरून सांगते. चक्कर येऊन भोंड पडून पडतो आम्ही मग, आणि मग शुद्धीवर आलो, पाणी पे पाणी पे कशाला. पाणी पे ही अवस्था कोणी निर्माण केली आमची? हं? हे घुमा घुमा के बात कर रहे. याप्रमाणे खरोखर सर्व विश्वाचा विस्तार मीच झालो आहे, परंतु हे ज्याचे श्रद्धापूर्वक उपयुक्त भाव आपल्याकडून पाहिजे तसं माझ्यापासून कसे निर्माण झाले आहेत हे नीट जाणून घेतले आहे, व त्याच दृष्टीने जो पाहिल त्याला समजणार आहे हे नीट समजून घेतले पाहिजे, त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. श्रद्धापूर्वक उपयुक्त भाव पाहिजे त्याच्याकडे. श्लोक क्रमांक 7. आता कशी आहे ज्ञानेश्वरी, उमा की जागे होचे का नाही आपण. हे असे 18 देह 700 श्लोक, अध्याय 18 लेख. देव बोललेले एक, काय तू ब्रह्माचं. बरं तू ब्रह्म आहे, मग मी कोण आहे? आपण दोघं एकच आहे बाबा. देव बोललेले एक दुजे नाही, एक दुजे केले देव बोलले दुजे नाही. येते मुंबईच्याच लोकांना कळत आहे का नाही. जो माझ्या या विभूतींना व घटनेला तत्वता जाणतो तो निश्चल योगाने सम्यक दर्शनाच्या स्थैर्यरूप योगाने युक्त होतं. सम्यक दर्शन म्हणजे वास्तव्याचं ज्ञान. सम्यक दर्शन सम्यक ज्ञानाने तुम्हाला जाणू शकतं, म्हणजे वास्तव ज्ञानाने जाणू शकतो. ही वरची ज्ञान आहेत ही बाबा जे सांगतात ना, कीर्तनकार बाबा, ते सम्यक ज्ञान नाही सांगत, ते विषमतेचं सांगणार. सम्यक ज्ञान सांगणार किंवा त्याला दुसरं नाव आहे यथार्थ ज्ञान, एक विपरीत ज्ञान आहे. युक्त होतो यात काही संशय नाही. यास्तव हे सुभद्रापती, हे माझे वर सांगितलेले भाव या माझ्या विभूती आहेत. बघा, वर सांगितलेले भाव या माझ्या विभूती आहेत, यांनी हे सर्व जग व्यापलेले आहे. का बरं असं करतो? आता एकदा क्लिअर केलं नाही, परत सांगतो. हे वर सांगितलेले भाव माझ्या विभूती आहेत, आणि तुला कानात सांगतो हे सगळं मी आहे. बघा, आपल्याला कानात सांगितले आणि बाकीच्यांना ओपन सांगितलं. वर सांगितलेले भाव ह्या माझ्या विभूती आहेत. इकडे पुढे जाऊन येणार, अर्जुना तो पांडव कुळामध्ये जो अर्जुन आहेस ना, तो मी आहे. आणि सोमवंशामध्ये जो जन्माला आलेला ना कृष्ण, तो मी आहे. मग तो जर तू आहे तर मग हा कोण आहे आणि मी कोण आहे? मग म्हणून ब्रह्मदेवापासून आरंभ करून तो शेवट मुंगीपर्यंत याप्रमाणे दुसरी माझ्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. किती बघा, एक वळ गेली का लगेच जागेवर, एक वळ गेली का लगेच जागेवर येते. म्हणून ब्रह्मदेवापासून तो शेवट मुंगीपर्यंत माझ्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. आता हे डोक्यात ठेवलं पाहिजे का नाही आपण? हा, हे कुठपर्यंत ध्यानात ठेवायचं? लास्टपर्यंत म्हणजे ज्ञानेश्वरी संपस तोपर्यंत. म्हणून ब्रह्मदेवापासून आरंभ करून शेवटी मुंगीपर्यंत याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरी वस्तूच नाही. अशा रीतीने म्हणून आपण गाडीची पण पूजा करायची. गाडी सुद्धा कोण आहे? देव. आणि त्याच्यावर जाऊन आपण बसायचं आणि परत चालू नाही झाली तर लात मारून चालू करायची, तिला धाड 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 निघाली. अशा रीतीने माझ्या सत्य स्वरूपाला जो यथार्थ जाणतो, सम्यक ज्ञान. आता अजून सोपं, यथार्थ ज्ञान, त्यालाच खऱ्या ज्ञानाची जागृती आली. पहा आता तिसरं वाक्य, सम्यक ज्ञान, यथार्थ ज्ञान, आणि तिसरं काय सांगितलं? खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली. तिसरं नाव त्याचं काय? खऱ्या ज्ञानाची प्राप्ती, खऱ्या ज्ञानाची जागृती आली. आपण जर आपल्या घरी जर एखादे बाबा आलेच ओळखीचे आपल्या, नेले तर चहा पाणी जेवण झालं, बाबा फेटा बांधायला लागले, तर बाबांना विचार, बाबा तुम्हाला खऱ्या ज्ञानाची जागृती आलेली आहे, खोट्या ज्ञानाची आलेली जागृती आहे का नाही? खरं ज्ञान काय? सगळं मी एक आहे. आणि हे वेगवेगळं सांगितलं का? खोट्या ज्ञानाची जागृती आली. आणि म्हणून तो उत्तम आधमाचे हे मी जे बोलतोय, खऱ्या ज्ञानाची बाबाला जागा आली का खोट्या, हे खरं आहे का खोटे? बाहेर चाललेलं सगळं खोट्याच ज्ञानाची जागृती आलेली, खऱ्या ज्ञानाची कुठं झाली?
उलट खोट्याची एवढी जागृती फिट झालेली आहे का खरं नाही आता. आता नाही, ते तेव्हा होतं, आता नाही. आता फक्त सांगायचं, खोटं खोटं नादी लावायचं आणि आपलं रमून घ्यायचं खोटं खोटं. खऱ्या ज्ञानाची जागृती आली आहे आणि म्हणूनच तो उत्तम अधमाचे अशा प्राण्यातील भेदाचे द्वैत भ्रांतिरूप दुःख स्वप्न पाहत नाही. किती बारकाव आहे बघा. अशा रीतीने सत्य स्वरूपाला जो यथार्थ जाणतो. बघा अजून एक वाक्य होतं ते सुकून गेलं. सत्य स्वरूप, सम्यक ज्ञान, सत्य स्वरूप, यथार्थ ज्ञान, खऱ्या ज्ञानाची जागृती आली तो. म्हणून ही ओळ आहे आपल्याकडं. म्हणून उत्तम अधमपणाचे अशा प्राण्यातील भेदाचे द्वैत भ्रांतिरूप. किती वाक्य? द्वैत भ्रांतिरूप भेदाचे दुःख स्वप्न पाहत नाही. 6 ही ओळ मला वाटतं आहे. ऐसे जाणे तो साचे तया चेहरे झाले ज्ञानाचे. म्हणून उत्तमाधम. हो इथं वाक्य कद आहे. उत्तमाधम गुप्त आहे. भेदाचे दुःख स्वप्न न देखे. या ओळी घ्यायच्या तर सगळ्या. म्हणून या परी ब्रह्मदीपी लेखावरी. बघा जर का माणूस मध्ये गुतला तर ब्रह्मादीपी लिकावरी. ते नाही का सा 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 2 वेळा दाबायचा. सा नि तसं आहे. म्हणजे 22 नंबर त्याचा आकडा. हा ब्रह्मादी पिपिलिकावरी. पिपिलिकावरी ब्रह्मादी पिपिलिकावरी. मी वाचून दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे खरं जाणतो तया चेहरे झाले ज्ञानाचे. म्हणून उत्तम मध्यम भेदाचे दुःख स्वप्न न देखे. इथपर्यंत आपण मला वाटतं सगळ्या ओळी येते. या लागी सुभद्रापती हे भाव माझ्या विभूती आणि याचीच व्याप्ती झाली व्यापिले जग. 4 नंबर पण घ्यायची. 4 नंबर नाही आपल्याकडं. या लागी सुभद्रापती हे भाव या माझ्या विभूती. भाव 20 क्रमांक 20 विकार बघा. विभूती यांची आणि याची या व्याप्ती व्यापले जग. यांच्याने जग व्यापलेलं आहे मी आणि माझेने विस्तारलेपणाने हे जग. म्हणून कुठे गेलं. म्हणून खरोखर निसंदेह ब्रह्म ऐक्य ज्ञानरूपी. बरोबर चाललंय ना आपलं. काही एक वाक्य गेले. हा गेले ना 6 नंबर. मी व माझ्या विभूती आणि माझ्या विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच म्हणजे परमात्म स्वरूप आहे असे जो जाणतो. बघा बरं पारायण करून कळणार नाही आणि अशी वाचून पण कळणार नाही. आपलं जेवढं जसं तप होणार तसं आपल्याला कळणार. एरवी नाही कळणार. म्हणून खरोखर या निसंदेह आता काही झालं. म्हणून गांधीजी म्हटले काय एक मारली का दुसरं गाल पुढं करायचं. अजून काय अजून एक. हा हे ईश्वर हे काय करतात यांना कळत नाही. हे कोणला कळालं. येशू ख्रिस्तानला कळालं. हे खरोखर निसंदेह ब्रह्मैक्य ज्ञानरूपी महायोगाने महायोग पीठे तटे. हा महायोग जीवनात. हो योगायोग. अहो तुमचा योगायोग आणि आमचा महायोग. ठीक आहे. महायोगाने जो मनोवृत्तीद्वारा माझ्याशी कुठून एकरूप व्हायचंय. मनाने एकरूप व्हायचे. मनाने मनोवृत्तीद्वारा माझ्याशी एकरूप झाला तो खरोखर कृतार्थ झाला. यात संशय घेण्याचे कारणच नाही. कारण नाही. कारण अर्जुना अशा भेद दृष्टीने जो मला कारण अर्जुना अशा अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदात मीही सहज गोवला जातो. मी पण त्याच्यात सहज गुरफटला जातो. मी त्याच्यात गुंतून जातो. त्याच्या भजनाच्या याच्यात मी गुंतून जातो. ही पण ओळ आहे मला वाटतं आपल्याकडं 9 नंबर. काजे किरटी माते भजे जो अभेदा दिठी. बघा अभेदा दिठी म्हणजे दिठी म्हणजे दृष्टीने. तयाचे भजनाचे नाटी सुतीमज त्याच्या त्या भजनाच्या नाटकात मी बी गुंतला जातो. नाटी 29 ठिकाणी पत्त्यावर त्या पत्त्यावर मी बी गुंतला जातो. म्हणून असा अभेद बोध रूपी जो भक्तियोग सांगितला त्याविषयी मुळी शंका नाही व त्याचे आचरण करीत असता कोणता व्यत्ययही येत नाही. हे बघायला काय प्रॉब्लेम नाही.
याच्यामध्ये राहता नसताना ते म्हणतात म्हणून अभेद जो भक्तियोगो येत शंका नाही नये खगू करिता ठेला तरी चांगू हे सांगितले षष्टी. 11 वाचायची कवळ कोणती वाचली होती आता? 210 वाचली होती ना. 110 मग 110चा अर्थ बघा कुठे गेला इकडून. हा पलटी करायचं होतं बरं. त्याचे आचरण करत असता 10 बघा त्याचे आचरण करीत असता कोणत्या व्यत्ययही येत नाही असे भक्ती योगानुष्ठान करीत असता आयुष्य संपल्यामुळे तो मरण पावला योग सिद्धीस प्राप्त झाला नाही तरी त्याच्यापासून मिळणारे फल उत्तमच आहे हे 6व्या अध्यायात 40व्या श्लोकात पूर्णपणे सांगितले आहे. जुळते काय अर्थ वाचा बरं साहेब. व्यत्यय आला तरी ते आता लक्षात राहत नाही तुझ्या म्हणून परत 110 इथं सांगतो. म्हणून अभेद बोधू जो भक्तियोग तो येथे शंका नाही. एक म्हणजे एकदा नाम घेतलंय याला एकदा ठसलंय त्यांनी परत शंका घ्यायचं कारण नाही. जरी त्याच्यामध्ये त्या करिता ठेला चांगू चांगला ते सांगितलेले षष्टी. इथे ठेलाचा अर्थ काय दिलाय? बंद पडला करिता बंद पडला आणि जरी चांगला झाला चाललाय पण कदाचित बंदही पडला तरी त्याला कोणत्याही प्रकारचं नाही त्याचं गंतव्यस्थान त्याला भेटणार म्हणजे भेटणार ठीक आहे. एवढीच ओळणं घ्यायचे. षष्टीचा आल्यामुळं 6व्या अध्यायात घेऊन झाला ठीक आहे. ही पण घ्यायची 110 पूर्ण श्लोकच घ्यायचा आहे. हा तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा साध झाली परियेसा बोलिले जे. बघा तोच अभेद भक्तियोग कसा असतो हे जाणण्याची जर तुझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली असेल तर सांगतो ऐक. तेवढंच नाही घ्यायची. 11 नको 10ला थांबूया. श्लोक क्रमांक 8 मी वासुदेव संज्ञक परब्रह्म सर्व जगाची उत्पत्ती आहे. बघा माझ्यापासून सगळं मीच परब्रह्म उत्पन्न झाले. मजपासून सर्व जगत प्रवृत्त होते असे समजून परमार्थ तत्वाविषयीच्या भावनेने युक्त असलेले तत्ववेत्ते मला बसतात माझी भक्ती सेवा करतात. अर्जुना या सर्व जगास उत्पन्न करता मीच आहे व त्या जगाचा पालनात्मक स्थिती माझ्यापासूनच आहे. अरे ज्याप्रमाणे अनेक लाटांच्या परंपरेचा जन्म पाण्यातच होतो त्या तरंगास आश्रयही पाण्याचाच असतो त्याचे जीवनही पाणीच असते. त्याप्रमाणे पहा त्या लाटांना जसे सर्व स्थितीत एक पाणीच असते याप्रमाणे पहा त्या लाटांना जसे सर्व स्थितीत एक पाणीच असते त्याप्रमाणे या सर्व विश्वात माझ्याशिवाय दुसरे असे काही नाही. कंटिन्यू चालून ठेवायचं. 11 फक्त बघू. अशा प्रकारे मी सर्व व्यापक आहे असे जाणून जे वाटेल त्या ठिकाणी मला बसतात पण ते त्यांचे भजन खऱ्या उत्कंठेने व भावाने केलेले असते. हां चालेल. काय पूर्ण सांगा ना काका. ऐसिया व्यापका माते मानून जे भजते भलते थे. सगळीकडे मी व्यापक आहे असं. दृष्ट असू दे सुष्ट असू दे कसं असो तिथं त्या भलत्या ठिकाणी सुद्धा मानून जे भजती भलत थे भलते थे का भलत थे बघा भलते थे. हां परी साचोकारी उदिते प्रेम भावे परंतु त्यांचा प्रेमभाव इतका 100 नंबरी असल्यामुळं ते मलाच बसतात तिथं भले कुठे बसले तरी. आणि आपण पंढरपूरला गेलो तरी आपलं काय कार्यक्रम फत्ते होत नाही हे इकडे. अशा प्रकारे मी सर्व व्यापक आहे असे जाणून जे वाटेल त्या ठिकाणी मला बसतात पण ते त्यांचे भजन खऱ्या उत्कंठतेने व प्रेमभावाने केलेले असते.
देश काल वर्तमान या सर्वांस माझ्या स्वरूपाशी अभिन्न करून असे जाणून मला बसतात. देशाला ते समजतात, काळाला ते समजतात. वस्तू देश काल वर्तमान त्या सगळ्याच, ज्याप्रमाणे वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो, त्याप्रमाणे असे जे आत्मज्ञानी आहेत तर सर्व व्यापक असा जो मी त्या मला मनात साठवून सुखाने त्रिभुवनात खेळीमेळीने कालक्रमणा करीत असतात. त्याच्या पुढे आता जे जे दृष्टी पुढे येईल, आणि जो जो प्राणी दृष्टीस पडेल तो तो भगवंत स्वरूप आहे असे समजणे हा माझा खरा भक्तियोग आहे असे समज. बघा, हा माझा खरा भक्तियोग आहे. काय? जो जो प्राणी भेटेल दृष्टीस तो तो भगवंत स्वरूप आहे असं समजणे हा माझा खरा भक्तियोग. आणि सगळ्यांमध्ये वेगवेगळं पाहणे हा माझा खोटा भक्तियोग. 18 नंबर पूर्ण श्लोक घ्यायचा. हा ओव्या पण बघा, ऐसेनी जे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी, त्यांचं काय चाललंय? हा तू काय म्हणे आता खेळतो कौतुके. अजून असंच प्रमाण तुकाराम महाराज, तू का म्हणे आता खेळतो कौतुके. त्याप्रमाणे जगद्रूपा मनी साठवून माते, जगद्रूप जे परमात्मा आहे त्याला हृदयात ठेवून. कसं हृदयात ठेवून? सगळ्यांना जे जे भेटे भूत, सगळ्या परमात्मा स्वरूप आहे असं अंतकरणात साठवून. कसं काय साठवून? जो जो भेटे भूत ते तो मानिजे भगवंत. हा भक्तियोग जाण निश्चित माझा. श्लोक क्रमांक 9 वाचायचे. ते माझे भक्त तत्ववेत्ते, ज्याचे चित्त मज वासुदेवामध्ये आहे असे. बघा त्याच्या डोक्यात काय? सगळं डोक्यात त्याच्या एकच बसलेले आहे. बस चित्तामध्ये. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडित मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. असं ज्याच्यामध्ये चित्त वासुदेवामध्ये आहे असे, माझ्यामध्येच ज्याची सर्व इंद्रिय आहेत असे होत साते. शिष्य आचार्यापासून ऐकलेले भागवत तत्व आपापसात समजावून देत असतात व मला सतत ज्ञान बलवीर्यादिकांच्या योगाने विशिष्ट म्हणून सांगतात आणि त्यामुळे संतोष पावतात आणि रममान होतात. जे आपल्या गुरूंकडे घेतले ते पण त्याची परत एकमेकाला सांगता ते पण म्हण. चित्ताने मद्रूप, जे चित्ताने मद्रूप झाले, कशाने? आकाराने नाही, आतून चित्ताने मद्रूप झाले व माझ्याच सुख स्वरूप भावाने ज्यांचे प्राण तृप्त झालेले आहेत, प्राणाला तृप्ती भेटली, आता आपलं काम फत्ते झालं. व जे यथार्थ बोधाच्या नादात जिवंतपणाचे किंवा मरणाचे त्यांना भान नसते, नंतर त्या बोधाच्या जोरावर जे कौतुकाने दुसऱ्या ज्ञानी भक्ताबरोबर होणाऱ्या संवाद सुखात नाचू लागतात. बघा, दुसऱ्याला ज्ञान सांगत असतं, नंतर त्या बोधाच्या जोरावर जे कौतुकाने दुसऱ्या ज्ञानी भक्ताबरोबर होणाऱ्या संवाद सुखात नाचू लागतात. अशा स्थितीत त्या एकमेकांमधील देण्या घेण्याचा व्यवहारही ज्ञानाचाच होतो. ते जरी बोलले बसले, नाचणं म्हणजे जाग्यावर नाही, हे सगळं जे चालू आहे ते. ज्याप्रमाणे जवळ जवळ आलेले तलाव पाण्याने भरून उसळले असता त्यांचे पाणी एकमेकात मिसळते, मग अशा स्थितीत लाटांना लाटांचीच घरे आश्रयभूत होतात. 2 सरोवरे उसळली ते एकमेकात जरी मिसळले तरी दोन्ही लाटा मिळून काय? एक पाणीच आहे. त्याप्रमाणे 2 ज्ञानी भक्त एका ठिकाणी मिळाले असता परस्परांमध्ये ब्रह्मानंद रूपी लाटांची वेणीच गुंफली जाते. अशा स्थितीत आत्मबोध हा आत्मबोधाचाच अलंकार घालून आत्मबोधावरच शोभतो. बाबा म्हणतात 2 महाराज एकत्र आल्यावर असं नाही होत, पण जरा एक सरस 19-20 असला का मग असं घडतं. ते दोघं मेघ असले का, दोघं महाराज असले का एकमेकाच्या काय पाहत बसतात? ते खोडी पाहत बसतात, मुळाला नाही पाहत. पण 19-20 असतो ना, तो अधिष्ठानावर दृष्टी ठेवतो. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे, बघा कोणी कोणाला ओवाळले, किंवा चंद्राने चंद्रालाच आलिंगन द्यावे, अथवा 2 ओघ सारख्या योग्यतेने एकरूप होतात. म्हणजे कंसात 2 ज्ञानी भक्त एकत्र जमतात तेव्हा
त्याप्रमाणे ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा संगम होतो. संगमावर स्नान करायचं ना. दोन भक्त भेटल्यानंतर जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं, सुदामा आणि बघा किती उत्कृष्ट दृष्टांत डोळ्यापुढे आलं. सुदामा आणि कृष्ण यांची भेट कधी झाली? द्वापार युगात. आणि ते फोटो आज जरी पाहिले तर आपल्या अंतःकरणात काय भाव निर्माण होतोय बघा. तसं हा त्याप्रमाणे देवभक्तांचा ब्रह्मैक्य रसाचा, त्याप्रमाणे ब्रह्मैक्य रसाचा संगम होतो. दोन ज्ञानी भक्त एकत्र जमतात तेव्हा त्याप्रमाणे ब्रह्मैक्य ज्ञानाचा संगम होतो. ज्या वेळेला भगवान कृष्ण आणि सुदामा भेटले ते एवढे गप्पा मारित होते ना, तर त्या तिन्ही जांबुवंती, रुक्मिणी, अजून सत्यभामा, ह्या कौतुकाने काय किती दिवसांनी भेटले तुम्ही दोघं, आणि काय आणलं तू, काय आणलं मला? तो म्हणला पोहे आणले, ताजे ताजे कांदा पोहे आणले. काय तुम्ही फके फके मारता, काय एवढं तुम्ही कधी खाल्लं का नाही काय? कारण त्यावेळेला त्यांना ते दोघे पण ते काय म्हणतात, एकाचा आनंद घेऊन ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा संगम होतो. म्हणजे पोहे हे म्हणायला झालं निमित्त मात्र. ऐक्याच्याच पुरावर अष्टसात्विक भावरूपी केर कचरा तरगुणवर आला म्हणजे ते ज्ञानी भक्त जणू संवाद रूपी चव्हाट्यावरील श्री गणेश बनतात. हा दुसरा गणेश. तुमचा अनुग्रह हा एक गणेश. आता हा संवादाचा एक गणेश आणि एक आत्मरूप गणेश. आणि आत्मेलाच आत्मा जाणतो तेव्हा देवा तूच गणेश हो बघा. आणि अष्टसात्विक भावरूपी केर कचरा तरंगून वर आला म्हणजे ते ज्ञानी भक्तजणू संवाद रूपी चव्हाट्यावरील श्री गणेश बनतात. त्या तर अष्टसात्विक भावाच्या पुढे गेल्यानंतर तेव्हा या ब्रह्मानंदाच्या भरात देहरूपी गावाच्या बाहेर धावू लागून, म्हणजे देहभाव विसरून माझ्या प्राप्तीमुळे संतोषित होऊन तृप्तीच्या मोठ्या आनंदाने गर्जना करू लागतात. गुरु शिष्याच्या एकांतात जो एकाक्षरी ओम संज्ञक ब्रह्माचा मंत्र सांगतात, त्याचीच ते महात्मे मेघ गर्जनेप्रमाणे तिन्ही लोकात गर्जना करतात. 26 वाचा. महात्मे ही वाक्य त्याच्यात आहे का बघा. बरोबर. महात्मे दोडीकडे. ज्याप्रमाणे कमळाची कळी ही विकसित झाल्यावर आपल्यातील मकरंदात झाकून ठेवू शकत नाही. हे काही झालं का नातेवाईक आपल्याला कंटाळतात का, आपण आपल्याविषयी त्यांना सांगतो म्हणून, आणि आपण त्यांना कंटाळतो कारण ते त्यांचा विषय आपल्याला सांगतात म्हणून. त्यामुळं नातेवाईक, हा ते नावच आहे त्यांचं, नातेवाईक हे नाही. त्यामुळं त्यांनी आपल्याला पाहिलं का ते आपल्याला डावलतात आणि आपण बी त्यांना नंतर डावलतो. कधी 2-4 वेळा सांगून सांगून ऐकलं नाही का ते म्हणतात हे आले बोरिंग करणार आहेत आपल्याला, निघा आता. तर ती राजापासून बघा, ज्याप्रमाणे कमळाची कळी ही विकसित झाल्यावर आपल्यातील मकरंदाच झाकून ठेवू शकत नाही, तर ती राजापासून रंकापर्यंत सर्वांना सारखी अशी आपल्या सुवासाची मेजवानी करते. त्यांच्याकडे लहान थोर मोठा असा भागच नाही. त्याप्रमाणे जगतात माझे गुण गातात व त्या गाण्याच्या आनंदाच्या भरात ते स्तब्ध राहतात. एकदम स्थिर पण होऊन जाणार. माझे वर्णन करण्याचेही विसरतात, खांबासारखे अष्टसात्विक भाव. अशा स्थितीत त्या विसरात त्यांचे जीवभाव व देहभाव हे दोन्ही पूर्णतया हरपतात. मग 28. अशा प्रकारे आता हे सगळंच घ्यायचंय, काय करायचंय, सगळंच चालू झालंय. हा घेऊ काय, कुठं पैसे तर दिलेले पहिलेच आपण त्यांना. बघा त्यावेळेला जे जीवभाव विसरतात, देहभाव विसरतात. त्याचं नाव आहे नाठवे घरदार, तहान पळाली भूक. जेवायची वेळ विसरणार आपण, रात्रीचे 12 वाजले 1 वाजले बोलता बोलता विसरून जाणार आपण, असं होऊन जाणार. अशा प्रकारे प्रेमभरात ज्यांना रात्र आणि दिवस याचे भान नसते पुढंच आहे. कारण माझे परिपूर्ण सुख त्यांनी आत्मतत्वाने घेतले आहे असे समज आहे. अजून 5 मिनिटं. श्लोक क्रमांक 10. सतत माझ्यामध्ये चित्ताला स्थित केलेले, पूर्ण घ्यायचा आहे श्लोक.
सतत माझ्यामध्ये चित्ताला स्थिर केलेल्या, प्रीतीपूर्वक मोठ्या प्रेमाने मला भजणाऱ्या त्यांना मी सतत चित्तामध्ये स्थिर मी केलेले. बरं, मी स्थिर करून प्रीतीपूर्वक मोठ्या प्रेमाने म्हणजे आनंदाने, उगाच ड्युटी म्हणून नाही, आणि मोठ्या प्रेमाने, प्रीतीपूर्वक आणि मोठ्या प्रेमाने म्हणजे वाढत्या पायरीने मला बसणाऱ्या त्यांना मी तो बुद्धियोग ज्ञानयोग देतो की त्याच्या योगाने ते मला प्राप्त होतात. बघा, मग मी त्यांना काय देतो, जसजसे ते माझ्याकडे येणार तसतसं मी एक एक दालन मोकळं करणार त्यांना. अर्जुना, आम्ही जे काही निर्निर्मित प्रेम द्यावयाचे, प्रत्येक वेळेला नवीन नवीन प्रेम देत राहतो, निर्निर्मित प्रेम द्यावयाचे, तो शेलकाच वाटा ते आपल्या ठिकाणी मी देण्या अगोदरच घेतात. मी त्यांना ठेवते त्या अगोदरच घेऊन टाकतात. कारण अर्जुना, ते ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यास निघाले त्या मार्गाच्या तुलनात्मक दृष्टीने स्वर्ग व मोक्ष ह्या आडवाटा आहेत असे त्यास वाटते. त्यांना कळलं आहे इकडं नाही जायचं आपल्याला. म्हणून त्यांनी माझ्या ठिकाणी जी प्रेम लक्षणात्मक भक्ती केली तेच आमचे देणे होय. आम्ही त्यांना काय दिलं, जी त्यांचं आमच्यावर अनन्य प्रेम आहे हे आम्हीच त्यांना दिलेलं आहे, पण आम्ही द्यायच्या अगोदरच त्यांनी ते हासिल केलेलं आहे आणि वरती म्हणणार देवाने दिलेलं आहे. म्हणून त्यांनी माझ्या ठिकाणी प्रेम लक्षणात्मक भक्ती केली तेच आमचे देणे होय. परंतु मी जे काही त्यास द्यावायचे ते भक्त अगोदरच आपल्या स्वाधीन करून घेतात, पण म्हणतात मात्र आम्ही दिले म्हणून, देवाने दिले म्हणून. यावर एवढे घडले की आता माझ्या भक्तीचे जे प्रेम सुख ते जास्त वाढवावे, अशा माझ्या भक्तावर काळाची दृष्टी न पडावी याविषयी मला जपले पाहिजे. हे कर्तव्य मात्र आम्हालाच करावे लागते. आता त्यांनी प्राप्त करून घेतलं, मी दिलं म्हणले, आता मला काहीच काम नाही राहिलं, मला एकच काम राहिलं, त्यांच्याकडे जे आहे ते टिकून राहिलं पाहिजे, तेवढी ड्युटी मला करावी लागते. हे किरीटी, ज्याप्रमाणे आपले लाडके लेकरू खेळत असता आई त्याच्यावर प्रेमदृष्टीने पांघरून घालून त्या लेकराच्या मागोमागे धावते. त्याला नाही कळत की जपून राहील का नाही आपल्याकडं. आता आपण पाहिलं, रात्रीची पोरं उघडी झोपली असली तर आपणच टाकणार पांघरून, त्यांना तेही घेणं नाही. तसं त्या भक्ताला वाटत नाही माझा हरवून नेईन, त्याला कोण हरवून नेणार आहे, पण देव म्हणतो आपण त्याला जरा सेफमध्ये ठेवू. आईच्या मायेने, बघा वाक्य किती आहे, आईच्या मायेने. म्हणजे आता माया कोण मायेत गुंतलंय, हे तो मक्खी आहे बघा. आता देव मायेत गुंतलाय आणि तो सुटलाय आणि हा गुंतलाय. हे कोणी केले, सगळे मुलांनी केले, भक्तांनी केले. एवढी कीर्ती, ज्याप्रमाणे आपले लाडके लेकरू खेळत असता आई त्याजवळ प्रेमदृष्टीने पांघरून घालून त्या लेकराच्या मागोमाग धावते. ते बालक जो जो नवीन खेळ दाखवील मागेल तो खेळती आई त्यासमोर सोन्याचा करून ठेवते. त्यांनी फक्त इच्छा हवे का लगेच ती गोष्ट त्याला पूर्तता करून टाकते. त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार संप्रदाय मला पोषक करावा लागतो. बघा, त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार बघा व संप्रदाय मला पोषक करावा लागतो. हे चाललंय, हे आपल्याला हे असं 1 2 3 4 आणि मागे 5 कोण, हे कोण करतंय. बसायला जागा, 2 2 3 3 लाईट, एक 4 4 5 5 चाव्या, कोणी यायचं उघडायचं कधी पण, आहे की नाही. हे ते देवाला करावं लागतं. तो नाचून पुढे खेळ देवाला तयार करून ठेवावा लागतो. जे संप्रदाय व अधिकार वाढवल्याने माझे भक्त मला सहज येऊन मिळतात ते संप्रदाय राखावे, विशेष करून त्यांच्या उपासनेचा अधिकार वाढवावा, हेच मला आवडते. भक्तांना माझी अत्यंत आवड असते, म्हणून मलाही त्यांच्या अनन्य भावाची आवड असते. कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांचीच फार उणीव आहे. हे पहा, वरवर स्वर्ग व मोक्ष हे 2 मार्ग वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकरता आहेत, उत्पन्न केले आहेत. आणि लक्ष्मीसह मी आपले शरीर शेषाच्या स्वाधीन केले आहे. परंतु बाह्य शरीराव्यतिरिक्त जे एक आमचे उत्कृष्ट सोलीव सुख, आत्मसुख, ते प्रेमळ भक्ताकरता तसेच राखून ठेवले आहे असे समज. म्हणजे यांना वरच्यावर देऊन टाकलं घरच्या मंडळींना, पण आपल्यासाठी स्पेशल माल. अर्जुना,
अर्जुना, इतके आम्ही प्रेमळ भक्तांना आपलेपणा देऊन त्यांच्या मोबदल्यात प्रेमळ भक्त घेतो. आम्ही त्यांना देतो आणि त्यांना आम्ही घेतो. ह्या गोष्टी शब्दात बोलून दाखवण्यासारख्या नाही, तर अनुभवाने समजणारे आहेत. आता आपल्याला समजल्यात का नाही सगळ्यांना? आज हे किती बोलून दाखवलं तर कळणार नाही. म्हणून कैसे बोटाने दाखवू तुला, अनुभव घे रे गुरुच्या मुला. आधी याच्या आपण अनुभव घेतल्यानंतर आपल्याला समजतं, बापरे याच्या बदल्यात हे त्याच्या बदल्यात ते. दुकानात कसं इकडून पैसे दिले का तिकडून लगेच काय भेटतो, पिशवी भरून बाजार घेऊन जायचा घरी, त्याप्रमाणे. असो, हा तविभूती योग आहे का जनरल विश्वरूप दर्शन झाले? हा पहा बरं, आपलं भाग्य थोरे का आपल्या बुद्धीत त्यांनी प्रकाश पाडलाय. आणि एकदम शुद्ध शिंग तेलाचा प्रकाश आहे. हा एकदम प्युअर एकदम, आहे की नाही? असो, ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 10 ओवी क्रमांक 140ला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय. ओरे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाव. जो जे वांचिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. स्वादिष्टांची मांडली आहे. अनावर्त भूमंडळी भेट तुझ्या भूता. सदा कल्पतरुचे आरव. चेतनाची कामणीचे गाव. बोलते अर्णव पियुषांचे. चंद्रवेचे आंचन. मार्कंडचे तापईन. हे सर्वाई सदा सज्जन सोयी होतो. किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होली त्रिलोकी. मजित आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपती विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेची. एकमने श्री विश्वेश्वराहो. हा होईल गान बसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.